आता हा समाज समतेत आला असं तुम्हाला वाटते की अजून समता हा फार मोठा दूरचा विषय आहे. समता या देशात निर्माण अजून झाली नाही आहे. ओबीसींचा जर विचार केला, 52% ओबीसींची जनसंख्या आहे, 27% पण आपण देतो म्हणतो, ते पण बरोबर भेटत नाही. अनुसूचित जातीची संख्या तशीच आहे. म्हणजे त्याच्यामुळे आता वरच्या वर्गांपासून तुम्ही जर एकूणच काढली फिगर, तर त्याच्यामध्ये कुठं आरक्षण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. नॉट इलिजिबल म्हणून बऱ्याच वेळा रिजेक्ट केले जाते. किती युनिव्हर्सिटीमधले डीन आहेत, किती प्राध्यापक आहेत, किती IAS अधिकारी आहेत, हे सगळा जर डाटा काढला तर लक्षात येते की ही समता अजून निर्माण झाली नाही आहे. सरकार म्हणून कोणावर हा करायचा विषय नाही. सरकार कुणाचंच असो, सरकारनं त्या दृष्टीनं या समाजाला 85% जो समाज आहे, या समाजाला ज्या दृष्टीनं समता निर्माण करायला पाहिजे होते, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, ती या देशात निर्माण झालेलीच नाही आहे. त्याच्यामुळे हा समाज लढतो आहे आपापल्या परीनं. मग या लढणाऱ्या समाजाला परत तोडायचं असा जर प्रकार असेल तर ती योग्य नाही. माझं तर आव्हान असेल याच्यात की OBC समाज असेल, अनुसूचित जमाती असतील, केंद्र सरकारनं आता जो निर्णय दिला त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती दोघांचे उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीतला निर्णय आहे. हो, परंतु राज्य सरकारनं फक्त अनुसूचित जातीचंच हातात घेतलं आहे. खूप विषय आहेत असे, मला त्याच्यात काही जायचं नाही. पण मला हे म्हणायचं आहे की हा आरक्षणाचा जर विषय असेल तर हा सगळा बहुजन समाज हा एकत्रित झाला पाहिजे.